जरीपटका असो वा कॅनव्हास, बालमनावर उमटणारा प्रत्येक रंग भविष्यातील यशाची नांदी ठरू शकतो. याच विचाराची प्रचिती नैनपूर येथे आली. महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी संचालित ज्ञानशैली स्पर्धा परीक्षा व अभ्यासिका केंद्र लाखांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली चित्रकला, शेडिंग व स्केचिंग स्पर्धा परीक्षा उत्साहात पार पडली. या उपक्रमात शाळेतील 100हून अधिक बालकलाकारांनी 100% उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेला आणि सुप्त कलागुणांना मोकळी वाट करून दिली. मात्र हा उपक्रम केवळ चित्रकलेपुरता मर्यादित राहिला नाही. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप, वेळेचे नियोजन, शिस्त आणि भविष्यातील परीक्षांचे महत्त्व अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले. चित्रकलेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची थेट तयारी. ज्ञानशैलीच्या या उपक्रमाने पारंपरिक शिक्षण पद्धतीला एक नवी दिशा दाखवली आहे. विद्यार्थ्यांच्या हातातील रंग आणि पेन्सिल याच माध्यमातून एकाग्रता, निरीक्षण क्षमता, सर्जनशील विचार आणि वेळेचे भान विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मर्यादित वेळेत चित्र पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करण्याची सवय लागते. परीक्षेसारख्या वातावरणात सहभागी झाल्यामुळे परीक्षेची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. तर शिस्त आणि नियमांचे पालन करण्याची सवय लहान वयातच लागते. यातून भविष्यातील मोठ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक पायाभरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कलेतून एकाग्रता, निरीक्षण आणि सर्जनशीलतेचा धार, शेडिंग आणि स्केचिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण क्षमता वाढवण्यासोबतच त्यांच्या एकाग्रतेला चालना मिळते. रंग, रेषा, आकार आणि कल्पनाशक्ती यांचा वापर करताना विद्यार्थ्यांच्या विचारांना नवी दिशा मिळते. कला, शिस्त, स्पर्धात्मक वातावरण, भविष्यातील आत्मविश्वासाची विद्यार्थी असा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. प्रत्येक शाळेने हा उपक्रम राबवावा. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरेल. मुख्याध्यापक श्री खेमराजजी तिगरे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि शैक्षणिक प्रवासातील सुवर्ण संधी ठरणार आहे. प्रत्येक शाळेने अशा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवा टर्निंग पॉइंट देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश कावळे यांनी या उपक्रमाची व्यापक भूमिका स्पष्ट केली. ही स्पर्धा केवळ एका शाळेपुरती किंवा एका विभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ज्ञानशैली सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रात लवकरच सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. ही परीक्षा केवळ परीक्षा नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, स्पर्धात्मक क्षमतेला आणि भविष्यातील वाटचालीला दिशा देणारे व्यासपीठ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुणवत्तेची चळवळ गावागावात पोहोचवा. गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, शिक्षक, पालक आणि शैक्षणिक व्यवस्थापनाने या उपक्रमाशी जोडून घ्यावे असे आवाहन शैलेश कावळे यांनी केले. वडसा तालुक्यातील श्री अथर्व मानकर सर, मुख्याध्यापक श्री खेमराजजी तिगरे सर, शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे त्यांनी विशेष आभार मानले. शिक्षण आणि कलेच्या संगमातून नव्या पिढीची घडण. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही. कल्पकता, निरीक्षण, एकाग्रता, आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन आणि स्पर्धात्मक मानसिकता या गुणांचीही तितकीच गरज आहे. ज्ञानशैलीच्या या उपक्रमाने हेच गुण बालवयात विकसित करण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे. नैनपूरच्या या उपक्रमाने एक स्पष्ट संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांच्या हातातील पेन्सिल आणि रंग हे केवळ चित्र काढण्यासाठी नाही, ते त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा आराखडा रेखाटण्याची ताकदही बाळगतात. म्हणूनच कला आणि स्पर्धा परीक्षेचा हा अनोखा संगम ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेचे नवे दालन उघडणारा आणि भविष्यातील यशाची पायाभरणी करणारा उपक्रम ठरत आहे. आकाश नंदा गवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख.